नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा. मित्रांनो, वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. वैष्णवीच्या मृत्यूचा कशा प्रकारे प्लॅन आखला जात होता आणि त्या प्लॅन नुसार कशा प्रकारे गोष्टी घडत होत होत्या, हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण त्या मीटिंग ज्या व्हायच्या त्या खतरनाक मीटिंग होत्या आणि त्या मीटिंग मधूनच हे सगळं ठरवलं जायचं की वैष्णवीला असा प्रकारचा त्रास द्यायचा आहे, वैष्णवीची जाऊ असेल तिला अशा प्रकारचा त्रास द्यायचा आहे. या सगळ्या मीटिंग मधूनच हे ठरवलं जायचं. मित्रांनो, नेमकी ती मीटिंग काय तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. मित्रांनो, त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे करिश्मा हगवणे जी वैष्णवीची नणंद होती ती कशा प्रकारे विलन आहे. विलनची भूमिका अगदी तिनं ठामपणे पार पाडली. ती म्हणजे 35 वर्षाची असताना अविवाहित तरुणी त्यांच्या घरात तर होतीच, परंतु आपल्या भावाच्या संसारामध्ये ती ढवळाढवळ करायची. आपल्या जे काही दोन्ही भाऊ आहेत तिचे, त्या दोन्ही भावांच्या सुनाला छळायची. अगदी वैष्णवी हगवण्याची जाऊ तर अगदी 1.5 वर्ष झालं ती घरातच नाहीये. 1.5 वर्ष झालं घराच्या बाहेर आहे, म्हणजे तिच्या माहेरी राहते. आणि या करिश्मा हगवण्यानं हे सगळे काही प्लॅन केले होते हे तिच्या जावानं सांगितलं. कोणी? वैष्णवीच्या जावानं. की कशा प्रकारे जो आता याच्यामध्ये एंट्री कोणाची झालेली आहे तर निलेश चव्हाणची एंट्री झाली. पहिले तर सगळा महाराष्ट्र या हगवणे कुटुंबाला जबाबदार धरत होता, परंतु ज्या वेळेस पासून या निलेश चव्हाणची या प्रकरणामध्ये एंट्री झालेली आहे त्यावेळेस पासून करिश्मा हगवणे ही विलन म्हणून प्रामुख्याने पुढे आलेली. ती कशा प्रकारे? तर करिश्मा हगवणे काय करायची, या निलेश चव्हाण सोबत अगदी तिची घट्ट मैत्री होती आणि तो निलेश चव्हाण सुद्धा विकृत मानसिकतेचा होता. हे तर आपण पाहिलंच की विकृत मानसिकता कशी होती, तर तो स्वतःच्या बायकोचे शरीर संबंध स्वतःच्या बायको सोबत बनवत असताना तो रेकॉर्ड करायचा, लॅपटॉप मध्ये त्याचा सेव्ह ठेवायचा आणि हे त्याच्या बायकोला समजल्यानंतर ज्यावेळेस तिने जाब विचारला त्यावेळेस तिला कुठलंही उत्तर दिलं नाही. उलट त्या पत्नीलाच चाकूचा धाक दाखवून तिला गप्प राहण्यासाठी सांगितलं. चाकूचा धाक तर दाखविलाच आणि शेवटी तिला मारण्याची सुद्धा धमकी दिलेली आहे, अशा प्रकारची माहिती आहे. आणि या सगळ्या प्रकरणावरून इतकं लक्षात येते की आता या ज्या सगळ्या वैष्णवीला किंवा मारण्याचा प्रयत्नच म्हणावा लागेल, हुंडाबळीतून हत्या म्हणजे मारण्याचा प्रयत्नच म्हणावा लागेल. कारण तिला पैशासाठी छळलं जायचं. म्हणजे हे छळणं म्हणजे काय तर मरण्यासाठी प्रवृत्त करणं. मग एक प्रकारे यांच्या ज्या हत्याचे प्रयत्न होते ते सक्सेस झाले म्हणावं लागेल. वैष्णवी ज्यावेळेस ही आत्महत्या वैष्णवीने केली त्यावेळेसची. आणि ह्या मीटिंग्स या सगळ्या काय प्रवृत्त करायच्या किंवा कशा प्रकारे छळायचं, या सगळ्या मीटिंग्स कुठं व्हायच्या हे कोणी माहिती सांगितली तर ह्या वैष्णवीच्या जावानं हे सगळं सांगितलेलं आहे की या सगळ्या मीटिंग निलेश चव्हाणच्या ऑफिस मध्ये जे काय त्याचं पुणे येथे ऑफिस आहे त्या ऑफिसवर या सगळ्या करिश्मा हगवणे आणि तिच्या त्या निलेश चव्हाण मध्ये मीटिंग व्हायच्या. कशा प्रकारे यांना छळलं जावं, कशा प्रकारे यांच्याकडून पैसा काढला जावा, काय करावं, सगळ्या गोष्टी त्या ऑफिस मध्ये बसून मीटिंग करायच्या. अशा प्रकारची माहिती त्या वैष्णवीच्या जावानं दिली होती. म्हणजे यामधून आता हे पुढे येते, ही आत्महत्या नसून ही वैष्णवीची झालेली हत्या आहे. कारण जर अशा प्रकारे होत असेल, अशा प्रकारच्या मीटिंग घेऊन कशा प्रकारे छळायचं, पैसे कशा प्रकारे मागायचे, असं काही घडत असेल तर नक्कीच ही हत्याच म्हणावी लागेल. आणि या माणसांना कुठंतरी आता निलेशच्या शोधावर पोलिसांच्या तुकड्या पाठवलेल्या आहेत. निलेशला लवकरात लवकर शोध घ्यावा म्हणून सगळं काही पुढे चाललेलं आहे. परंतु आता यामध्ये निलेश चव्हाण नेमकं पुढे काय करतो, निलेश चव्हाणच्या बाबतीमध्ये अजून काही धक्कादायक माहिती समोर येत आहे का? या निलेश चव्हाण वगैरे भरपूर आरोप झालेले आहेत, कोर्टा कचेरीमध्ये सुद्धा त्यांचे आरोप गेलेले आहेत. परंतु या पुढं काय होतं नेमकं हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे आणि वैष्णवीला न्याय मिळणं सुद्धा गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते आता या निलेश चव्हाण असेल, करिश्मा हगवणे असेल, याच्याबद्दल हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. हो, भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.